सुन लो मेरी पुकार पवना सुत विनती वारंवार पवना सुत विनती वारंवार हे दुख भंजन भारत भंजन हे दुख भंजन प्रवेश मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवनयत्याखिल शक्तिधरा स्वधाम्ना अन्यायच्च हस्तचरणं श्रवणत्वगादिं प्रणामो भगवते पुरुषाय तुभ्यं दयाचे किद्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्रीगुंचे ते नमस्कारो नियता प्रस्तुत कीर्तन रूपी सेविकृता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबार यांचा जवळजवळ सर्वांच्या पाठातला अभंग सेवेकरता निवडलेला आहे. हा अभंग जवळपास सर्वांना पाठ आहे. महिलांना पाठ आहे, पुरुषांना पाठ आहे, सालेमानाबाई भानगड सर्व अभंग पाठ. या अभंगाद्वारा श्री संत तुकोबाराय विश्वाचा मालक, विश्वाचा चालक, जगाचा नियंता भगवान परमात्मा सर्वसामान्य लोकांनी भगवंताची भक्ती करावी. आड मार्गाला जाण्याची लोक आहेत त्यांनी भक्ती मार्गाला यावं. आणि म्हणून या अभंगामध्ये माझा भगवंत परमात्मा भक्तावर किती प्रेम करतो त्या प्रेमाचं प्रतीक म्हणून 4-2 उदाहरण देऊन त्या अभंगाची भगवंताचं प्रेम या अभंगामध्ये सांगतात. महाराज म्हणत आहेत की भगवान परमात्मा हा भक्तावर एवढं प्रेम करतो, एवढं प्रेम करतो. तो देव तर आहेच, परमात्मा तर आहेच, पण तो गुरुच्या रूपानं या भूतलावर अवतरण होतो. ते म्हणजे नथुराम बाबा गुरुच्या रूपानं या ठिकाणी अवतरण होतो आणि सर्वसामान्य जीवाला या भवसागरातून पार करण्याकरता सहाय्य करतो. आणि अंत काळाच्या काळात तो भगवंत भक्ताला आपल्या जवळ घेऊन जातो. अंती ते अपना पाशी न्यावे. एवढंच नाही, संसारामध्ये जेवढ्या अडचणी आहेत, काही अडफटे आहेत, काही आघात आहेत, तो भगवान आपण जर भक्ती केली, आपण जर त्याचं स्मरण केलं, त्याचं चिंतन केलं, तर तो परमात्मा मागे पुढे राहून त्यांचा सांभाळ करतो. आणि केवढाही जरी आघात आला तरी त्या आघातामधून वाचवतो
एवढंच नाही, त्या भक्ताला जीवनामध्ये जे काही नाही त्याची प्राप्ती करून देतो. नुसतं देतच नाही तर त्याचा सांभाळ सुद्धा करतो. योगक्षम त्याचे जाणे जड भारी. आणि तो जर भक्त एखाद्या आडमार्गाला जाऊ लागला तर त्याला स्वतः भगवंत हाताला धरतो. बाबा रे, इकडे जाऊ नको, इकडे वाटेवर ये असं म्हणून असा भगवंत भक्तावर त्या प्रेम करतो. तर महाराज म्हणतायत, जर कोणाला याचा विश्वास नसेल तर पहावे पुराणे विचारोने. अभंगाचा सरळ अर्थ असा आहे. ज्या ज्या वेळेस पुंडलिका वरदा हरी विठ्ठल होईल ना, त्या टायमाला सर्वांनी गजर करायचा. त्या फक्त भजनाने करायचा, कोणा करायचा? सर्वांनी करायचा. महिला मंडळाने करायचा, तुम्ही करायचा. मस्त टाळे वाजवायची, नामस्मरण करायचं. का? लक्षात घ्या की ज्याची विश्वाचा मालक त्यांची पूजा करतो. कोणाची पूजा करतो? जया पूजले आदरे पांडुरंग, इमानस्त केले प्रयाण प्रसंगे, तनु मानवी दिव्यरूपी केली, नद्या दिव्य दिव्य लोकास नेली. कोणाच पूर्ण नाही उभारायचं. आणि ते म्हणतात, बाबा हो, लागून या पाया लागून या पाया विनवितो तुम्हाला, तर टाळे बोलामुखी हरिनाम. विठ्ठल विठ्ठल मनवे मराठी इंग्लिश आहे, समजतं ना सर्वांना.
लागून या पाया. अरे या जगतामध्ये संत ज्यावेळेस अवतराला येतात त्यांना तुमचं दुःख पाहवत नाहीत महाराज. संतांना वाटत असतं की सर्व समाज सुखी व्हावा, सर्व समाज आनंदी व्हावा, हा संतांचा उद्देश आहे. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नित्य निलोकी भजदो आदे पुरुषी अखंडित. आणि म्हणून त्या संतांची तळमळ आहे. त्याच्यामुळे तळमळ. संतांना काही स्वार्थ आहे त्याच्यामध्ये? संतांचा स्वार्थ नाहीये, फक्त आपलं कल्याण व्हावं, आपलं हित व्हावं, आपला उद्धार व्हावा, एवढा त्यांचा उद्देश आहे. ऐका, शासनाने काही सूचना काढल्या. मोटरसायकल चालवत असताना डोक्यामध्ये काय घालावं? काय घालतात? हेल्मेट घालावं. बरोबर आहे. गाडी चालवत असताना ड्रायव्हरांनी, बसलेल्या माणसाने तो काय असतो मध्ये सीट बेल्ट लावावा. याच्यामध्ये शासनाचा काही स्वार्थ आहे का? कोणा करता? हे आपल्या करताय की आपण सुरक्षित राहावं. शासनाचा उद्देश आहे की सर्व समाज सुखी व्हावा, अपघात होऊ नये, यांचं कल्याण व्हावं म्हणून हेल्मेट घाला, सीट बेल्ट लावा, त्याच्यामुळं तुम्ही सुखी राहावेत. म्हणून जसं शासनाचा उद्देश आहे तर संतांचा उद्देश आहे, बाबा रे आपल्या जीवनामध्ये आघात येऊ नये, आपल्या जीवनामध्ये कोणतं दुःख येऊ नये, म्हणून हे हरिनामाचं हेल्मेट घाला, हरिनामाचं सीट बेल्ट लावा, जर जीवनामध्ये कोणतंही दुःख येणार नाही. म्हणून त्या पाया पडून सांगतो की लागून या पाया विनवितो तुम्हाला. बरोबर आहे. करटाळी बोला मुखी हरिनाम बोला, हरिनाम बोला. कुंडली पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता जमलं तरी काय करायचं? जांभळ्यात म्हणलं उल्हासन म्हणलं विडाला अगदी या नथुराम बाबा केहाळकर सद्गुरु प्रातस्मरणीय वैकुंठवासी नथुराम बाबा केहाळकर त्याच्या पादस्पर्शाने पावन धरली आपली भूमी. येत होती ना महाराजीकडं. आणि ज्यांच्यावर त्यांना सानिध्य लाभलं असे आपल्या गावातली सर्व मंडळी आमच्या बाबा जवळ होते, अगदी जवळ होते. बरं, जोगड्याला राहायचे. आणि जोगड्याला माझ्या कथा झाल्या. 2-3 वर्ष मी जोगड्याला कथा केली, बाबा समोर केली. आणि बाबाचा आग्रह असायचा ना, धारी तू कथा करतो ना तर तुला गोपीगीत आलं पाहिजे. खूपच आग्रह करायचा गोपीगीताचा महाराज. आणि आता हे तेवढं काही सगळ्याला जमत नव्हतं. आता जमा लागल्या मोबाईलमुळे. पहिल्याने जमत नव्हतं. गोपीगीत म्हणून सोपं नाहीये. आणि ते म्हणायचे गोपीत. म्हणून ज्यांच्या सानिध्यामध्ये आम्ही वाढलो, ज्यांच्या सेवेचा मला लाभ झाला काही दिवस का होईना, आणि ज्यांनी आपलं जीवन समाजाकरता व्यतीत केलं, अशी वैराग्य मूर्ती. एकदा घराच्या बाहेर पाऊल टाकला तर पुन्हा आत पाऊल टाकला नाही. आणि म्हणून त्यांचे ह्या आपल्या या गावामध्ये काही शिष्य मंडळी आहे. म्हणून त्यांच्या 12वं पुण्यस्मरण, 12वं पुण्यस्मरण, त्या पुण्यस्मरणाच्या निमित्त अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानयज्ञ, अखंड ज्ञानेश्वरी पारायण आणि हरिकीर्तन. या हरिकीर्तनाची सेवा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमचे उत्तमरावजी अशोकरावजी कदम यांनी मला फोन केला. गेल्या वर्षी केला होता.
माझं पॉम्पलेटला नाव सुद्धा होतं, पण मी काय कीर्तनाला आलो नाही. काही म्हणले असतील कुठं गेलं महाराज, ते दरवर्षी येत होतं, ते काळ काळ असं म्हणतात काही काही. कुठं असं, पण कशा करता आलो नाही, का आलो नाही, सर्वांना काही त्याचं ज्ञान आहे. पण बऱ्याच जणांना माहित आहे की गेल्या वर्षी या तारखेला मी पुण्याला ऍडमिट होतो. मला उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, पण भगवंतावर विश्वास होता. भगवंताची प्रार्थना चालू होती, देवा तुझं कार्य जर काही करून घ्यायचं असेल तर वाचव, काय तुझ्या हातात आहे. आणि त्या भगवंताने वाचवलं आणि म्हणून तुमच्या समोर या वर्षी आता उभा आहे. कारण त्याच्या मनात आल्यावर काय होत नाही महाराज, त्याने वाचवलं आणि म्हणून आपल्या समोर उभा आहे. गेली वर्षी त्यांना येऊ शकलो नाही, म्हणून या ठिकाणी जी भजन मंडळी आहे यांना सर्वांना धन्यवाद देतो. सुंदर असं आमचे कृष्णा महाराज, कस काय सोन्याचं पान आहे ते, वयानं लहान पण खूप सुंदर वाजवणार आहे. बरेच कीर्तन महाराजांनी वाजवले माझे बरं. असे कृष्णा महाराज यांना सुद्धा धन्यवाद देऊन आपण शिवायला सुरुवात करू. आपल्याला या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारा भगवंत भक्तावर किती प्रेम करतो याचं वर्णन आजच्या अभंगामध्ये आहे. आणि तो गुरु सुद्धा होतो महाराज म्हणतात. तस तर गुरु आणि परमात्मा दोन नाहीत. तसे देवते संत, देवते संत निमित्त त्या फक्त प्रतिमा दोन आहेत, पण असायला मात्र एकच आहे. असं वर्णन महाराज करतात. गुरु परमात्मा परेषु, गुरु परमात्मा परेषु, ऐसा ज्यांचा दृढ विश्वासु, ऐसा ज्यांचा दृढ विश्वासु, गुरु परमात्मा परेषु, गुरु परमात्मा परेषु, देवतयाचा अंकिला, सोय संचला त्याचे घरा. गुरु एक तत्व आहे. गुरु आणि देव वेगळे नाही. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म, गुरवे नमः. उघडे परब्रह्म सद्गुरुची मूर्ती, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. गुरु आणि परमात्मा दोन नाहीत. लक्षात आलं? दोन नाहीत बरं का. आणि म्हणून भगवंत प्रेम करतो महाराज भक्तावर आहे का. त्या प्रेम करण्याचे प्रकार आहेत. सर्वसामान्य जीवावर सुद्धा परमात्मा प्रेम करतो, त्यांच्या आप्तेष्टावरही प्रेम करतो आणि भगवत भक्तावर सुद्धा प्रेम करतो. पण त्या प्रेम करण्यामध्ये फरक आहे. तुमच्या आमच्यावर सुद्धा भगवंताचं प्रेम नाही असं नाही, भगवंताचं प्रेम आहे. त्याच्या नातलगावर सुद्धा आप्तेष्ट म्हणजे नातलगाव प्रेम आहे आणि भगवत भक्तावर सुद्धा प्रेम आहे. पण त्या तिन्ही मध्ये फरक आहे. तुमच्या आमच्या
प्रेम केलं महाराज. कोणतं प्रेम आहे तर त्या भगवंताने आपल्याला सुंदर प्रकारचा देह दिला आणि देह द्यायच्या अगोदर या देहाला ज्या पोषण करणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू निर्माण केल्या. कोण केल्या निर्माण? कोण केल्या? माणसं म्हणतात मी गहू पेरला तुमच्या हातात आहे काय त्याला उंबे आहे ना पुन्हा नाही. गहू पेरणं हातात आहे. म्हणून ज्याने या विश्वाची निर्मिती केली, जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गात धरले सत्य मात्रे अपोलिया. त्या भगवंताने विश्वाची निर्मिती केली, सुंदर प्रकारचा देह दिला आणि इतका देह सुंदर दिला महाराज की या देहाला आपण वाया घालूच नाही. मिळाला ही भगवंताची कृपा आहे. मनुष्य देह अनमोल रे मिट्टी में न घोल रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी मनुष्य पुन्हा मिळेल का याची गॅरंटी नाही. अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. सत्संग में जाया कर नाम प्रभु का गाया कर, गाया कर नाम प्रभु का गाया कर. सत्संग में जाया कर नाम प्रभु का गाया कर, गाया कर नाम प्रभु का गाया. मनुष्य मेरा अनमोल मिट्टी में न घोल रे अब जो मिला है मेरा मेरा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. अब जो मिला है मेरा मेरा कभी नहीं कभी नहीं कभी मनुष्य जन्म अनमोल रे मिट्टी में न घोल रे अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. ये बुलबुल है पानी का, बुलबुल है ये पानी का, सोच मत करना जवानी का. साध समेरे भरवसा नाही भैया, हे जिंदगानी का पाण्याचा बुडबुड आहे. कधी जाईल याचा भरवसा? क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. मासी पाक पाकडे तवे हे सरे शंग भंगूर हे जाय न कळता. एक क्षणामध्ये महाराज कोणतं काय होईल याची गॅरंटी. एवढा मोठा सुंदर देह दिला,
ही भगवंताची कृपा आहे, भगवंताचं प्रेम आहे. बाबा ऐक नाही, प्रेम कोणाचं? पत्नीचं? भगवंताचं प्रेम आहे बरं का. भगवंताचं आपलं प्रेम आहे. काय काय केलं महाराज त्यांनी, काय काय केलं. मातेच्या उदरी जन्मलाशी जो मातेच्या उदरी जन्मलासी जेव्हा चिंता तुझी तेव्हा केली त्याडे. कुठं केली चिंता? जन्माला आले माझं बाळ, या बाळाची व्यवस्था करावी, दुधाची उत्पत्ती भगवंताने केली. उपकार आहे की नाही? बोला ना, किती उपकार आहेत, किती उपकार आहे महाराज. आतापर्यंत लक्षात घेतलं आपण तर विचार करा. जब दंत नहीं थे तब दूध दिया, जब दंत देतो अन्न दिया. जेव्हा दात नव्हते तेव्हा दूध कोणी दिलं? त्या भगवंतांनी दिलं. ऐका, आणि पुन्हा ते दात आल्यावर अन्न दिलं. किती अवस्था होतो भगवान. बघा ना, आता हे लहानपणाचे दात कोण पाडतो? सगळी अवस्था कोण करतो? बघा, लहानपणी बालपणी दात असतात ना, दात पडतात, पुन्हा दुसरी येतात आणि पुन्हा म्हातारपणी पडतात. तुमच्याकडे पडत नाहीत? पडले. कोण पाडले? हा, विश्वराने काऊन पाडले? हा, तुम्ही चांगले राहून पाडले. भगवंत म्हणतो बाबा आता दातले खूप खाल्ले, खूप खाल्ले, आता जरा फक्त म्हातारपणी तरी हे दात पडू दे आणि खीर पे आणि चांगलं देवाचं भजन कर. पण माणसं दात बसवायला लागले पुन्हा. दात ही भगवंताची अवस्था आहे. सगळं भगवंत दात आणतो, दात पाडतो, सगळं भगवंत करतो. आतापर्यंत सगळ्या गोष्टी भगवंत करतो बरं का. हे भगवंताचं आपल्यावर काय प्रेम आहे. ऐका, त्यानंतर सकाळी भगवंत रात्री झोपल्याच्या नंतर सकाळी कोण उठवतो आपल्याला? त्याने जर नाही उठवलं तर मग उठल्याबरोबर त्याचं स्मरण करावं. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. उठल्याबरोबर भगवंताचं स्मरण, नारायणा, गोविंदा, मुकुंदा करताना कोणाचं हरिओम म्हणा, काय म्हणा, पण भगवंताचं स्मरण. नाही तर उठल्या उठल्या मूर्तीचं कॉन्ट्रॅक्ट असं नाही तर उठल्याबरोबर त्याचं स्मरण करा. त्यानंतर दात घासाय अगोदर त्याचं स्मरण करा. त्यानंतर आंघोळ करायच्या अगोदर स्मरण करा. आंघोळ केल्यावर स्मरण करा. काम करण्याच्या अगोदर स्मरण करा. राम राम स्मरा आधी, लाहो करागात घाला मूळ बंदी, सांडावा उगिया पादी, लक्ष लावणी राहा गोविंद राम राम स्मरा आधी.
नामस्मरा आधी. ऐका, हे भगवंताचं प्रेम आहे म्हणून त्याचं स्मरण केलं पाहिजे. दुसरा एक मुद्दा सांगतो, ते बाबा सांगायचे बरं का, तो आपला अधिकार नाही, मात्र बाबा सांगायचे. ऐका, एक घटानं जर थोडं छिद्र असलं गाडग्याला तर त्याच्यामध्ये पाणी राहत नाही. राहत का? बाबा सांगायचे. मायबाप, घटाला जर छिद्र असले तर पाणी राहत नाही, पण त्या भगवंता प्रेम आमच्यावर एवढं आहे, एवढं प्रेम आहे की या घटाला 9 छिद्र आहेत. किती घट आहेत? छिद्र 9 छिद्र आहेत. पण या 9 छिद्राच्या घटामध्ये आतापर्यंत चैतन्य राखून ठेवलं. हे भगवंताचं काय आहे? प्रेम आहे, प्रेम आहे. षडविकार षडवरी मिळून तापत्रियाने विनली रे, नवठाई फाटून गेली तुझ्या मासे दिधनी रे, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. 9 छिद्राचं गाडग आहे, पण आतापर्यंत आपण जिवंत ठेवलं कोणी? भगवंताने. त्याचं काय आपल्यावर? प्रेम आहे, प्रेम. हे तुमच्या आमच्यावर सुंदर प्रकार देह दिला. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. मेरा मेरा सब ही मेरा जन्म भर मिलाया, 184 गिर को यारो यही फल पाया. कौन किसी का साथी नहीं यारो, कौन किसी का सगा, अंत काल की सुध रखना, नहीं तो पावेगा दगा. केवढा पर सुंदर देह नाही भगवंताच काय आमच्यावर प्रेम आहे, प्रेम. आणि म्हणून माणूस पण आपण सिद्ध केलं पाहिजे बरं का. 2 हात 2 पाय डोळे कान असले म्हणजे माणूस नाही बरं का. शास्त्र त्याला माणूस म्हणत, त्याला माणूस म्हणून मनुष्य पण जरी साधी नारायण. हे की नाही? ऐसे न विद्या न तपो न दानम न चापे न शीलो गुणो न धर्मो, हे मूर्ती लोकी भूमिभार भूता मनुष्य रूपे नमो संचरंती. हे जर गुण असतील तर तो माणूस आहे, नाही तर मग पशुमध्ये आपल्यामध्ये काही फरक नाही, असं संतांचं म्हणणं आहे. तुमच्या आमच्यावर सामान्य प्रेम करतो, त्याच्या आप्तेष्टवर विशेष प्रेम करतो महाराज. आप्तेष्ट म्हणजे कोण? आप्तेष्ट म्हणजे त्याचे नातेवाईक. स्वतःच्या पत्नी करता भगवान कृष्ण परमात्माने भागवतामध्ये कथा आहे की स्वर्गामधलं असलेलं पारिजातकाचं झाड तू आणलं होतं भगवंतानी लिया भूतलावर. इंद्राने सांगितलं भगवान ही स्वर्गाची संपत्ती आहे, हिला खाली नेता येत नाही. पण सांगितलं नाही नाही, माझी पत्नी म्हणते आणायचे, म्हणून सत्यभामा करता पारिजातकाचं झाड भूतलावर आणलं. हे आप्तेष्टावरलं प्रेम आहे. एवढंच नाही, ज्यावेळेस जांबुवंती भगवान शंकराची पूजा करत होती, ऐका, तिला मुलगा होत नव्हता माय. कोणाला? जांबुवंतीला. आणि जांबुवंतीला मुलगा होत नव्हता म्हणून ती भगवान शंकराची पूजा करायची. आणि तुम्हाला सांगून जातो, भगवान शंकराची पूजा विशेष महत्वाची संसारी माणसाला. संसारी माणसानेच काय जे इच्छा आहे भगवान शंकराची पूजा केली की सर्व काही प्राप्त होतं महाराज. हो, शिवशंकर को जिसने पूजा उसका उद्धार हुआ. शिवशंकर को जिसने पूजा उसका उद्धार हुआ. अंतकाल में भवसागर में उसका बेड़ा पार हुआ. बोलो शंकर की पूजा करो, ध्यान चरणों में उसके धरो.
शिव शंकर को जिसने पूजा उसका ही उद्धार हुआ, अंतकाल भवसागर में उसका बेड़ा पार हुआ। हर हर महादेव शंभो, हर हर महादेव शिव शंकर को जिसने पूजा उसका ही उद्धार हुआ, अंतकाल को भवसागर में उसका बेड़ा पार हुआ। भोले शंकर की पूजा करो, ध्यान चरणों में इसके धरो। हर हर महादेव शंभो, 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 हर हर महादेव शंभो। शिव नाम जपो सारा, शिव नाम जपो सारा, भगवान शंकराची पूजा महत्वाची आहे। शिवनाम जपले सहारा मिलेगा, गिरते हुए को किनारा मिलेगा। शिवनाम जपले सहारा मिलेगा। म्हणून ती जांबवंती नावाची पत्नी झोपल्या कमाय, झोपू नका झोपू नका। आज एकादशी 12 वाजता चालणार आहे, 12 वाजता किती वाजता? एकादशी जागरण देवा प्रिय, बरोबर आहे नाही? देवाला आवडणारा दिवस आहे आज एकादशी, आणि कमीत कमी 12 वाजेपर्यंत जागलंच पाहिजे, कारण एकादशीवर देवाला फार प्रिय भगवंताला, विष्णू भगवंताला एकादशी होतो। देव एकादशीचा व्रतधारी, मी नित्य नांदे तयाचे घरी, सर्व पर्व कालाचे श्री एकादशी पै माझी। जो एकादशीचा व्रती माझा, तो तपतीर्थाचा राजा। मज आवडे गरुड ध्वजा सप्तमाध्यायी। भगवंताला एकादशी व्रत फारच आवडतं, म्हणून झोपू नका बरं का। विठाला आणि मग महाराज जांबवंती भगवान शंकराची पूजा करायची, तर पत्नी करता भगवंताने काय केलं, एक डोळा व्हायला, डोळा, म्हणून त्याचं नाव कान्हा पडलं, कान्हा। आणि मग भगवान शंकरांना मुलगा झाला, त्याचं नाव आहे सांभ। काय नाव आहे? भागवत ऐकता ना तुम्ही, भागवत। सांभ मुलगा झाला, जांबवंतीचा मुलगा सांभ। आणि म्हणून शेवटी संहाराचं काम त्या सांभाकडूनच झालं। संहाराला कोण आहे? भगवान शंकर कारण आहेत। आणि म्हणून सांभाचं त्या सांभानं साडी नेसली होती आणि त्याला साप मिळाला,
की या कुळाचा नाश होईल म्हणून असं आप्तेष्टावर प्रेम करतो. सर्वसामान्याचं प्रेम आप्तेष्टावरलं प्रेम, पण भगवंताचं प्रेम, भक्तावर जे प्रेम आहे ते मात्र प्रेम वेगळंच आहे महाराज. त्या प्रेम किती आहे ते प्रेम सांगता येत नाही. अभंगाच्या पहिल्या कैसा प्रेम प्रेम आहे ते महाराज शब्द बघतात. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. कैसा काय वापरला शब्द? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. काय सांगा महाराज, किती प्रेम करतो भक्तावर, किती प्रेम करतो. कैसा हा जिव्हाळ्याचा शब्द. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. भक्तावर जे प्रेम करतो त्या प्रेमाचं वर्णन करणं शक्य नाही, इतकं प्रेम करतो महाराज. त्या संगाचे निसुरवाडे मज विध हे देह धरणे घडे, किंब उना आवडे निरुपम्य. या जगदीश्वराचे प्रेम दिसतसे निरुपम्य. या भगवंताचं प्रेम किती आहे. या अर्जुनानं कोणतं पुण्य केलं असं महाराज म्हणतात. काय सांगावं एवढं पुण्य. जेन संगे पिता वसुदेवासी, जेन संगे माता देवकीसी, जेन सांगे बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. त्या भक्तावर इतकं प्रेम करतो की महाराज म्हणतात कैसा.
तुमचं आमचं प्रेम आहे, पण आपल्या प्रेमामध्ये उणीव आहेत महाराज, उणीव आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये 12व्या अध्यायामध्ये आई वडिलाचं प्रेम, मुलाचं आणि आईचं प्रेम सांगितलं. बाबा कोणाला सांगितलं? मुलाचं आणि आईचं. किंबहुना धनुर्धरा जो ये मातेची आई उदरा, तो मातेचा सोयरा की तुला पा. काय त्या आईचं प्रेम आहे, काय त्या मुलाचं प्रेम आहे महाराज. लहान मुलासमोर ब्रह्मदेव जर आणून ठेवला तर त्याला आवडतं कोण? फक्त आई. संतांनी सुद्धा हे नातं देवाबरोबर जोडलं. तू माझी माऊली मी वो तुझा ताना, पाजी प्रेम पाना पांडुरंगी. काय प्रेम आहे, काय प्रेम आहे. पण ते प्रेम टिकतं का बरं? मुलाचं नाहीचं प्रेम टिकतं. जसा जसा मुलगा मोठा होईल, जसा जसा मुलगा मोठा होईल, ते प्रेम घटत जात महाराज. एकदा शुभमंगल सावधान झालं ना, मग तर मग गेलंच महाराज. माऊली म्हणतात, पहिली बाल जसे आई बा हे चिपिसे, मग स्त्री मासे भुलून टाके. एकदा लग्न होईपर्यंत आई आई आई, पण एकदा ती आली बाई की आई एकदा ती बाई आली की आई संपली महाराज. हे प्रेम आहे आपलं. अरे त्या आईनं काय केलंय, कसं केलंय आपलं काय नाही. बघ ती ज्या आईनं लहानाचं मोठं केलं त्यावेळेस ती आई शेवटी रडते महाराज. जन्म देऊन आम्ही पोराला, जन्म देऊन आम्ही पोराला, कितीतरी सुख दुःख सायलर सायलर सायलर. लग्न झाल्यावर आई बाप सोडून वर्ग वेगळं राहिलं. लग्न झाल्यावर आई बाप सोडून वर्ग वेगळं राहिलं. माझी लाडाची सुनबाई काय सांगू तिची लवलाई.